नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे साबुदाणा बटाट्याचे पापड. हे करताना साबुदाणा आपण न भिजवता अतिशय झटपट असे हे पापड बनवणार आहेत. खूप छान होतात. चला तर आपण पापड बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात तो 200 ग्रॅम आहे. हा साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक असं ते आपल्याला पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमधून साबुदाण्याचं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी हे 1 वाटी पीठ घालणार आहे. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेऊन साधारणपणे 6 वाट्या मी पाणी या पिठामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे. पाणी थोडं यासाठी घालायचं आहे, सावकाश असं घालायचं आहे की पिठामध्ये गुठळ्या होऊ नयेत. यासाठी पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा पीठ माझं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. आता 1 बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून घेऊया. व्यवस्थित अशी साल काढून झालेली आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर खिसणी ठेवून मी बटाटा खिसून घेत आहे. असा लांबसडक बटाट्याचा पातळ खीस मी करून घेतलेला आहे. पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे बटाट्याचा खीस आहे तो लाल पडत नाही. आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. आता असं प्लेन असं आपलं पीठ हे तयार झालेलं पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये सावकाश असं घालून घेणार आहे. एका हाताने पळी पातेल्यामध्ये फिरवायची आहे आणि दुसऱ्या ह्याने सावकाश असं पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. सावकाश असं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं खालपासून आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पीठ खाली पातेल्याला चिटकत नाही. आपण हे करताना तेलाचा कुठंही वापर केलेला नाही. बघा पीठ खालून शिजायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की थोडंसं चकचकीत झालेलं आहे. आता हा जो आपण बटाटा किसून ठेवला होता मी ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता तो या पिठामध्ये घालून घेऊया. बटाटा पिठामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडून पिठामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून पिठाच्या आणि बटाट्याच्या गुठळ्या होऊ नयेत. यासाठी आपल्याला सगळीकडे व्यवस्थित अशी पळी फिरवून किसा पिठामध्ये व्यवस्थित असं बघा मिक्स झालेलं आहे आणि पिठाच्या अजिबात गुठळ्या न होत्या अगदी छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याची वाफ काढून घेणार आहे, म्हणजे आपलं पीठ पटकन आणि छान शिजतं झाकण ठेवल्यामुळे. बघा 15 मिनिट झालेले आहेत. पिठाला अगदी चकचकीतपणा आलेला आहे. हे आता आपलं पीठ शिजून तयार झालं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की पीठ आपलं खूप घट्ट झालेलं आहे तर त्यामध्ये आणखीन तुम्ही गरम पाणी करून थोडंसं ॲड करू शकता. आता हे आपलं पीठ शिजून तयार झालेलं आहे. एका छोट्या पातेल्यामध्ये मी थोडंसं काढून घेते, म्हणजे आपल्याला पापड घालायला सोपं जातं. राहिलेलं पीठ मी झाकून ठेवते. आता एका कॉटनच्या कापडावरती मी प्लॅस्टिकचा मोठा पेपर घालून घेतलेला आहे आणि त्यावर सावकाश असे एक एक करून मी पापड घालून घेते. बघा सगळे पापड माझे करून झालेले आहेत आणि अगदी पटकन असे हे पापड तयार बनवून होतात. खूप वेळ लागत नाही, झटपट होतात आणि आपण इथे पीठही किंवा साबुदाणा भिजतही ठेवलेला नाही आहे. अगदी झटपट होणारे हे साबुदाण्याचे पापड आहेत. खूप कमी वेळामध्ये हे पापड करून होतात. आता पापड आपले सगळे सुकायला सुरुवात झालेले आहेत. बघा साईडने सुटलेले आहेत, कडा त्याच्या सुकलेल्या आहेत. मी सावकाश असं
ते पलटी करून घेत आहे. न तुटता व्यवस्थित असे हे पापड पलटी होत आहेत. पापड करताना खूप पातळ घालायचे नाहीत. पातळ घातले तर ते तुटू शकतात. थोडेसे जाडसरच ठेवायचं आहे, कारण सुकल्यावरती ते अगदी पातळ होतात. अशा पद्धतीने मी सर्व पापड पलटी करून घेणार आहे आणि उन्हात असेच वाळत ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी पाहू शकता पापड आपले वाळायला सुरुवात झालेली आहे. अगदी थोडेसे ओलसर आहेत. आज अख्खा दिवस मी पुन्हा उन्हामध्ये वाळवणार आहे. अशा पद्धतीने 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये पापड वाळल्यानंतर अतिशय छान पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचे पापड, बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही पापड नक्की करून पहा. चला तर मी यातले तुम्हाला थोडेसे पापड तळून दाखवते. गॅसवर तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं छान की आपण त्यामध्ये पापड घालून घेतलेला आहे. बघा लगेच फुललेला आहे आणि पांढरा शुभ्रही झालेला आहे. आता आपण तेल निथळून ते पापड काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी आणखीन 2 ते 3 पापड तुम्हाला करून दाखवते. खूप छान टेस्टी, अगदी करकरीत, पांढरे शुभ्र या पद्धतीने केलेले पापड होतात आणि करण्यासाठीही खूप वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये हे पापड तयार करून होतात आणि एका वाटीच्या साबुदाण्यामध्ये अगदी 90 ते 100 पापड तयार होतात. खूप छोटे घातले तर आणखीन जास्त होतात. अशाच पद्धतीने तुम्ही करून पहा. थँक्यू.